आणि कडा म्हणजे मोळं आलेलेचे करतात, मुगाची डाळ आणि गव्हाचं पण करतात सॅरलेक पुढच्या वेळेला हो नाही त्या याचा कोंबा आले. आजीनं नाही का नातवासाठी काय बनवलेलं आहे खाऊ, तर बघा सॅरलेक बनवलेलं आहे. तर आमचा डुगू खाणार आहे आता. नमस्कार, आज आपण बाळासाठी सॅरलेक बनवू. तर बघा काय घेतलं? हां, तर साहित्य बघा काय काय घेतलेलं आहे. तांदूळ घेतलेले आहे, इथं बदाम घेतलेले, काजू घेतलेले, इथं मखाने घेतलेले, कारण हे बाळासाठी खूप पौष्टिक असते मखाने, म्हणून आम्ही शिल्लक घेतलेले आहेत. आणि इकडे घेतलेली मुगाची डाळ, तर ते आम्ही नाही का भिजव घातली होती थोडीशी आणि नाही का वाळू घातली ती. वाढल्यानंतर नाही का ते आता पूर्णपैकी सुकून झालेले आहे. आणि नंतर याला नाही का आम्ही कढई वगैरे ठेवली आणि ते भाजून घ्यायचं आता. तर आम्ही नाही का सर्व डाळी मिक्स करून केली असती, पण नाही का त्याला नाही का आम्ही मागच्या वेळेस केलं होतं पण त्याला काही पचलं नाही, तर आम्ही नाही का फक्त मुगाची डाळ टाकूनच करणार आहे सॅरलेक. आणि ते खूप दिवसाचं असते. बाहेरचं म्हटलं तर बाहेरच्या याने नाही का आम्ही पॉकेट पण आणलं होतं, तर बाहेरचं नाही का काही व्यवस्थित निघालं नाही, कारण ते बरेच दिवसाचं असते. आणि तुम्ही पण नक्की नाही का घरी ट्राय करत जा. आणि ते कसं आहे बाहेरचं नाही का खूप दिवसाचं असल्या, तर आई म्हणत होत्या की मी बनवते सॅरलेक मुगाची डाळ आणि तांदूळ मिक्स करून. तर हे बा मध्यम तेलामध्ये नाही का पूर्ण भाजून घ्यायचं. आणि तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा, जेणेकरून कसं आहे बाळ आपलं खूप सुदृढ होतं याने. आणि ते कसं आहे विकतचं म्हटलं तर विकतचं नाही का चांगलं नसते. आणि मीडियम गॅसमध्ये होऊ द्यायचं, हे त्याला भाजणी वगैरे छान होऊ द्यायची. आणि बाहेरचं जर म्हटलं ना तर बाहेरचं खूप दिवसाचं राहते पॅक केलेलं. तर आमच्या डुग्गूनं पण बसायची तयारी केलेली आहे. आणि तू सॅरलेक्स खाणार का पिल्लू? बघ आजी तुझ्यासाठी काय बनवते, सॅरलेक्स बनवते. तर बघा त्याला नाही का आणलं होतं बाहेरचं, पण त्याला बाहेरचं सूट नाही झालं आणि तो खूप वांत्या करत होता. त्यामुळं म्हटलं आई घरीच बनवू आपण. तर आता ट्राय करूया आम्ही घरी बनवून. तर अशी भाजणी चालू आहे बघा, किती छान भाजून झालेले आहेत पूर्ण तयार. स्लो गॅसवर भाजला मी, झालेले आहेत तयार. आणि नंतर नाही का डाळ घ्यायची, 1 वाटीला डाळ कमीच घ्यायची, कारण कसं आहे आपल्या बाळावर असतं डिपेंड की आपलं बाळ नाही का कसं पचवू शकते काय. तर तशा तर उडदाची डाळ पण असते त्याच्यात, मसूरची डाळ पण वापरतात आणि हरभऱ्याची डाळ वापरतात, तुरीची डाळ वापरतात. सर्व डाळी मिक्स करून पण सॅरलेक्स तयार होतं. पण म्हटलं तो नाही का सध्या 6 महिन्याचंच आहे, तर म्हटलं मुगाची डाळ आणि तांदूळाचंच बनवूया आपण. जसं म्हणजे बाळांनी पचवलं तशा प्रकारे आम्ही नाही का बनवू समोर, एक एक डाळी मिक्स करून. चांगलं असतं नाही बनवणं. तेच ना हो. आणि कसं आहे जास्त पण सॅरलेक्स बनवू नका ठेवू घरी, त्याच्यामध्ये पण नाही का खूप मुग्या वगैरे व्हायचं भीती वाटतं. तर त्यामुळे नाही का आम्ही 1 वाटीचंच घेतलेलं आहे. 8 दिवसाचं, हां 8-15 दिवसाचं तर आठवड्याचं केलेलं आहे तयार. तर बघा डाळ पण खूप छान भाजून झालेली आहे आमची तयार. काजू बदाम भाजून हे पण नाही का मीडियम गॅसमध्ये भाजून घ्यायचं. आणि कसं आहे याच्यामध्ये तुपाचा वापर नाही करायचा, तूप आपण नाही का नंतरही वापरलंच चालेल. तूप कसं आहे आपण नाही का विकतचं नाही का चालू आहेत. काजू बदाम नाही का जास्त नाही वापरायचे याच्यामध्ये. तशी आपण काजू बदामची पेस्ट करून पण बाळाला देऊ शकता आणि वरणाचं पाणी देऊ शकता. आणखी तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की काय काय देत असतात बाळाला, की नवीन आयडिया बाळासाठी काय काय देत असतात. तर असं भाजून घ्यायचं, याच्यात तुपाचा वापर नाही करायचं, कारण नाही का ते 8 दिवस टिकत नाही. तुपाचा जर आपण नाही का वापर केला तर त्याला वास येतं तुपाचा. तर हे असंच भाजून घ्यायचं आणि याला नाही का पूर्ण मिक्स करून मिक्सरमधून काढून घ्यायचं. ते झालेलं आपलं सॅरलेक्स तयार. आणि याला नाही का कसं करतात काय तर ते मी पूर्ण सांगणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये. पूर्ण सॅरलेक्स तयार करून आता याला मिक्स करून घ्यायचं. आम्ही जास्त डाळी नाही वापरल्या, कारण नाही का त्याच्या पचण्यावर आहे, कारण तो छोटा आहे सध्या. त्यामुळं आम्ही पूर्ण नाही का तुम्हाला दाखवणार आहे. तो जसा जसा मोठा झाला तसं तसं सॅरलेक्स दाखवणार आहे तुम्हाला.
आणि कडा म्हणजे मोळं आलेलेचही करतात, मुगाची डाळ आणि गव्हाचं पण करतात सॅरलॅक. पुढच्या वेळेला हो नाही त्या याचं कोंब आलेले. पुढच्या वेळेला करू. हो तर नाही का हे नाही का मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं, पूर्ण भांडीमध्ये पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे का. आता तुम्ही म्हणसान याच्यामध्ये नाही का खूप सारं वापरतात जेणेकरून कसं आहे छोट्या बाळाला नाही का पसलं तसंनुसार करतात. तर असं चालू आहे इकडं सॅरलॅक्स बनवणं आणि मिक्सरमधून काढून घ्यायचं बारीक. बघा इकडं बनवून घेतलेले सॅरलॅक्स आणि हे मिक्सरमधून काढून घेतलेले आहे. बघा पेस्ट किती मस्त झालेली आहे तयार. तर आता नाही का इकडं करून घेऊया. अर्धी वाटी घेतलेलं आहे आपण, म्हणजे बाळाला जेवढं लागतं तेवढंच घ्यायचं आणि याला अर्धा चम्मचच टाकायचा, कारण नाही का घरचं असल्यामुळं ते नाही का तांदळाची पेस्ट म्हणजे घट्ट होऊन जाते. तर असं चालू आहे. कोमट पाणी झालेलं आहे तयार आणि कोमट पाणीमध्ये टाकायचं आणि त्याला म्हणजे त्याला नाही का मीडियम गॅसमध्ये होऊ द्यायचं व्यवस्थित, हलवत राहायचं व्यवस्थित. तर असं झालेलं आहे तयार. थोडंसं लागेल. होते ते. तर याला पूर्णपैकी शिजवून घेऊया. हे झालेलं आहे सॅरलॅक्स पूर्ण तयार, म्हणजे आमच्या बाळाला जेवढं लागतं आम्ही तेवढंच घेतलेलं आहे. तर जास्त नाही वापरला, पण अर्धा चम्मचच वापरलेला आहे. तर असं झालेलं आहे सॅरलॅक्स तयार. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि घरचं सर्वोत्तम चांगलं असतं आणि तुम्ही पण बनवा. आईने नाही का असं बनवून दाखवलेलं आहे तुम्हाला सॅरलॅक्स. सगळ्यात सोपी पद्धत, काहीच तुम्हाला करावं लागणार नाही आणि जे घरी अवेलेबल असतात तेच वस्तू आपण घेतलेलं आहे. तर फक्त मखाने वगैरे बाहेरचे वापरले. हो तर नक्की तुम्ही पण ट्राय करा. बघा असं झालेलं आहे सॅरलॅक्स तयार. तर व्हिडिओला नक्की कमेंट करा आणि फॉलो करा आणि बाळाला नेमकं काय चालतं काय नाही तर तुम्ही पण मला सजेशन द्या, सपोर्ट करा थोडसा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. आजीनं नाही का नातवासाठी काय बनवलेलं आहे खाऊ, तर बघा सॅरलॅक बनवलेलं आहे. तर आमचा डुगू खाणार आहे आता सॅरलॅक. आजीनं बनवलं ना डुगू, आवडलं तुला? असं कर आजीला थँक्यू म्हणा. आजीला थँक्यू बोल. बघा किती प्रेम आहे आजी नातवाचं. आजी म्हणत होती की मीच माझ्या नातासाठी सॅरलॅक्स बनवणार. तू कधी बनवशील काय, तुला तर पॉकेटचंच पडलेलं आहे म्हणे. आमचा स्वराज पण खूप छान खाते, सर्वोत्तम. तर अशीच व्हिडिओ तुम्हाला नाही का बाळाबद्दल पाहायला मिळणार आहे. हेच नाही तर तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ नाही का आम्ही काय काय करत असतो घरी, काय तर तुम्हाला नाही का पूर्ण शूट दाखवणार आहे बाळासाठी आम्ही काय बनवलं काय ते. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.